आता बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। पुण्याच्या पुरंदर विमानतळासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठकीत मोबदल्यासह भूसंपादनाबाबत सध्या निर्माण झालेल्या तिढ्यावर मार्ग निघण्याची शक्यता। पुणे विमानतळाभोवतीचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावा, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना। पुणे महापालिकेत हवाई दल, महापालिका आणि विमानतळ प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत सूचना। पुण्यात आठवडाभर हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची हवामान खात्याची शक्यता। काही ठिकाणी वगळता पुणे शहरात दिवसभर पाऊस पडल्याची नोंद नाही। पुणे महापालिकेकडून रस्ते दत्तक योजना उपक्रमाचा शुभारंभ। महापालिकेतील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांच्याकडे विविध रस्त्यांचं पालकत्व। पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 77% पाणीसाठा, धरणातून 2 टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यातील 3 धोकादायक पूल पावसाळ्यानंतर पाडणार। इंद्रायणी नदीवरील देहू गावातील पूल, मरकळ गावातील पूल आणि फुरसुंगी कदमवाक वस्तीला जोडणारा पूल पाडणार। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अहवाल सादर। पिंपरी चिंचवड पालिकेकडून पुन्हा शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम। एसआरए प्रकल्पाला अडचणीच्या ठरलेल्या 150 बांधकामं जमीनदोस्त। मात्र एसआरए प्रकल्प ही वादाच्या भोवऱ्यात। प्रशासन बिल्डर धार्जिणा प्रकल्प राबवत असल्याचा स्थानिकांचा आरोप। उठाव नसल्यानं मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर कमी। 10 किलो कांदा 180 रुपये दरानं विकला जातोय। काही दिवसांपूर्वी 10 किलो कांद्याला 200 रुपयाचा दर होता। बाजार समितीत एकूण 5479 गुणी कांद्यांची आवक। पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात सोन्याचा हंडा मिळवण्यासाठी जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार। पीडित महिलेची आर्थिक स्थिती सुधारतो असं सांगत केला जादूटोणा। मोहम्मद खान साहेब जानमदारी हा बोंदू बाबा कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात।